छानच आवाज यायला लागलाय. आणि शेंगदाणे पण थोडे थोडे भाजायला लागल्यात. छान आता कांदा भाजलाय. कालवणाला उकली येतीया. भात शिजला आता. मंथन, महिमा आणि इशिका इथं बस. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमची लाडकी महिमा. तुमचं रणखंबे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत छोट्या चुलीवर गावरान पद्धतीने बटाट्याचा कालवण अजून भात. मी लसूण कापते तोपर्यंत मम्मी बटाटा, कांदा, टमाटा सगळं कापून घेतल्यावर चूल पेटवणार आहे. अजून काय काय आहे ते सांग. हा, ते तर महत्वाचं आहे. हे आपले रोजचे मसाले आहेत. हे शेंगदाणे, अद्रक आहे, लसूण इथं आहे माझ्याजवळ. ही मिरची आहे, कोथिंबीर आहे, बटाटा, कांदा, टोमॅटो, खोबरं, जिरं, मोहरी, मोहरी, अजून गरम मसाला. अजून या डब्यामध्ये तेल आहे, अजून तांदूळ आहे. आता पहिले आपण इथं चूल पेटवून घेऊया आणि त्यानंतर सगळं कापून घेऊया बटाटे. मित्रांनो, बघू शकता की आता आपली चूल पेटायला लागली आहे थोडी थोडी. आता मम्मी तोपर्यंत खोबरं, लसूण, टोमॅटो वगैरे सगळं कापून घेते. आणि त्यानंतर आता पहिलं कढई ठेवूया आपण शेंगदाणे भाजायला. शेंगदाणे थांब जरा. कढई गरम होऊ दे आणि मग एकदमच वाटण करून घेऊया सगळंच आहे. आणि कांदे, टोमॅटो. चॅनलला तुम्ही सबस्क्राईबच नाही करत जा म्हणा. अजून लाईक सुद्धा व्हिडिओला करा. जर तुम्ही कमेंट का नाही करत, आता पुढच्या वेळी तुम्ही कमेंट करा की छोट्या चुलीवर कुठली रेसिपी बनवायची. मित्रांनो, आपली चूल चांगली पेटली. आता मी शेंगदाणे टाकते. आता मम्मी हलवून घेते मस्तपैकी. चूल आपली छानच पेटली आहे. त्यानंतर आपण खोबरं टाकूया भाजून घ्यायला आणि जरासं दे थोडं. त्यानंतर पटकन वाटण करून घेऊ. त्यानंतर सगळं आपण कांदा, टोमॅटो, बटाटे कापायचे आहेत, अजून सगळं कापून घेऊ. मित्रांनो, चूल पण एकदम चांगलीच पेटली आहे. अजून आपले शेंगदाणे पण थोडे थोडे भाजायला लागल्यात. झालं आता लसूण सोलून. आता आपण बघू शकता की मम्मीने लसूण सोललेले आहेत. मित्रांनो, आपले शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आपण आता काढून घ्या. मस्त भाजले गेले. बघू शकता की आता मम्मी शेंगदाणे काढते. आता मम्मी तोपर्यंत कांदा, टोमॅटो, बटाटा सगळं वगैरे कापून घेणार. खोबरं भाजून घेते. आता मम्मी खोबरं भाजते लाल होईपर्यंत. बघू शकता की आता मम्मी खोबरं भाजते. आता मम्मी थोडंसं तेल टाकते. आता मम्मीने तेल टाकलेलं आहे. आवाज पण चांगलाच येतोय. मित्रांनो, आपलं आता खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण काढून घेऊ. आता हे खोबरं, शेंगदाणे, लसूण आणि आलं हे सगळं आता आपण तोपर्यंत कालवण्यासाठी थोडं पाणी ठेवून घेऊया. थोडं जरा डाळ कमी करते. कालवण्यासाठी आपण पाणी थोडं ठेवून घेऊया. आता मम्मी कालवण्यासाठी थोडंसं पाणी ठेवते. तोपर्यंत पाणी तापलं. आपण तोपर्यंत वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये. आलं, लसूण, थोडी मिरची, जास्त नाही घ्यायची. आपण तिखट टाकणार आहोत. थोडीशीच मिरची टाकते, जास्त नाही. त्याला आता आपण हे वाटण करून घेऊया. आता मम्मी वाटण करायला चालले. मित्रांनो, वाटण होईपर्यंत मी बटाटा टाकून घेते. आपण काय नाही करायची. बघू शकता की आता पाण्याला पण थोडी थोडी उकळी येते. आता मम्मी लगेच येईल.
मित्रांनो बघू शकता की आता आपला बटाटा कापून झालेला आहे. आता मी ठेवते, अजून टोमॅटो कापते. आपण टोमॅटो पण अर्धा कापायचा. झालं आता माझं पण वाटण झाले. आता हे बघू शकता की आता मम्मी आली. वाटण झाले. आता आपण आता पटापट कापून घेऊया. इकडं पाण्यात टाकू आपण पहिले बटाटे, कारण की काल व्यायला नको. हे बघा मम्मीने वाटण करून आली. आता मम्मी बॉटल मध्ये पाणी टाकते. मित्रांनो आता मम्मी कांदा कापते. कांदा कापून घेते आणि मग टोमॅटो कापते. आता आपली चूल विजली अजून पाण्याला पण उकळी आली. हे झाले. आता मम्मी टोमॅटो कापते. टोमॅटो कापून घेऊया. आता चला टोमॅटो झालं. आता आपण पाणी खाली ठेवूया आणि जाळ लागूया. जाळ लागला की मस्तच झाले, एक नंबर. आपण आता कढई ठेवूया. आता मम्मीने कढई ठेवली, अजून जाळ पण चांगलाच लागलेला आहे. मित्रांनो आता आपण फोडणी त्याची तेल ओतून घेऊया आपण. आता मम्मीने तेल ओतलेलं आहे. आता मम्मी जाळ चांगला लावते. बघू शकता की आपला जाळ पण चांगला लागलेलाच आहे. आता मम्मी फोडणी देणार. ह्याच्यामध्ये मम्मी आता जिरं मोहरी टाकते. पहिले जिरं टाकूया. मस्त तेल आता तापले आणि मोहरी पण टाकून दिली. त्यानंतर कांदा टाकून देऊया. मस्त तडतड तडतड आवाज येतोय, बघू शकता तुम्ही. छानच आवाज यायला लागला. आणि त्यानंतर आपण कांदा टाकूया. आता मम्मी कांदा टाकणार लालसर होईपर्यंत. आता मम्मी हलवते. बघू शकता की थोडासा कांदा लालसर होतोय. थोडस आपण हळद टाकूया, मग चांगलाच लालसर होतो. मग थोडंसंच टाकूया, जास्त नाही. आता मम्मी थोडीशी हळद टाकते. आता हलवते. छान आता कांदा भाजलाय. आता आपण टोमॅटो टाकूया. बघू शकता की आता मम्मी टोमॅटो टाकलेला आहे. आता मम्मी हलवते. अजून मस्तच तेल सुटलंय. आता टोमॅटो कांद्याचं छान तेल आता सुटायला लागलं. आता आपण थोडं वाटण टाकून देऊया. आता आपण ते मिक्सर वरती बनवलेलं वाटण टाकते. मित्रांनो आता आपलं वाटण तयार झालं तर आपण त्याच्यामध्ये टाकता बटाटा अजून पाणी, गरम मसाले थोडंसं मीठ. गरम मसाले टाकून देऊया. हे गरम मसाला आहे थोडा. आणि आपला इथला थोडासा गरम मसाला टाकलाय. धना पावडर. आता मम्मी धना पावडर टाकते. आणि चवीपुरतं मीठ. आता मम्मीने चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं. आता मग ह्याच्यानंतर आपण पाणी टाकायचं. आपण आता बटाटे टाकून घेऊया. आता मम्मी बटाटा टाकते. बघू शकता की आता मम्मीने बटाटा टाकलेला. मित्रांनो बघू शकता की आपलं रबरबीत कालवण किती चांगलं दिसतंय.
अजून ह्याच्यामध्ये हे कूट टाकलं शेंगदाण्याचं तर चांगलीच चव येणार. बारीक बारीक कापायचे. मित्रांनो बघू शकता की आता आपलं कालवणाला उकली येते या. 2-3 मिनिटामध्ये आपलं बटाटा तर शिजलं. अजून मम्मीची कोथिंबीर पण कापून झाली या. आता मम्मी कोथिंबीर टाकणार. अजून मग भात धुणार. कोथिंबीर टाकून देते. मस्तच कोथिंबीर छान आपलं वास पण यायला लागला आता. मित्रांनो आता मी तुम्हाला कालवणाचा उकळलेला आवाज दाखवते. जरा आवाज आहे का? येतोय ना आवाज? मित्रांनो आता आपण चेक करू की झालं का नाही झालं. चला आता आपण चेक करूया. झालं मस्तच तसं. एकदम रबरबीत कालवण दिसतंय. अजून आपण भात धुतलेला आहे. हे बघा, मस्तच आता शिजले बटाटा. आता मित्रांनो बघू शकता की बघू आता शकता आपला तुम्ही. बटाटा शिजलेला आहे. हो, त्याला आता काढून घेऊया आणि भाताला टोप ठेवूया. हा बघू शकता की आता मी काढून घेते. बघू शकता की आता काढलेलं आहे. अजून इथपर्यंत मला वास येतोय. पाणी टाकूया उकळीसाठी. थोडं पक्क जाळ लावूया म्हणजे आपला भात पटकन शिजून निघेल. बघू शकता की आता जाळ लावलेला आहे. पाणी पण आपलं थोडं थोडस गरम होतंय. मित्रांनो आता पाणी आपलं उकळलंय. आता आपण मीठ टाकू. मीठ थोडं टाकू. अजून मित्रांनो या चुलीवरच्या व्हिडिओला तुम्ही आहे ना कम से कम 100 लाईक करा. तुम्ही तुमच्या लाडक्या महिमाला लाईक करू नाही शकत, करा ना. तांदूळ टाकून देऊया आपण. आता मम्मी तांदूळ टाकते. आता मम्मी झाकून ठेवणार. नंतर आपण बघू की भात झाला का नाही झाला. आता मम्मी झाकून ठेवते. दीदी आज काय बनवणार आहे? आज आपण बनवणार आहोत भात. तर आपण चुलीवरती ठेवलंय. अजून बटाट्याचं कालवण सुद्धा बनवलं एकदम गावरान पद्धतीने. दीदी सगळ्यात पहिला मी टेस्ट करणार. ठीक आहे. मित्रांनो आता आपण चेक करू आपला भात झाला का नाही झाला. चेक करून घेऊया आणि शिजलाय का नाही. असं वाटतंय की मस्तच शिजलाय. नुसतं छान झालाय भात. आता मित्रांनो आपण आता उतरून आपला घेऊया. भात शिजलाय. आता आपण उतरून घेऊया. मित्रांनो आता आम्ही तुम्हाला टेस्ट करून सांगतो की कसा झालाय भात. त्या देऊ. बरोबर देते तुला. महिमा तिला एक ताट आण ग. तसं तुला वाढते. मस्त छान भात शिजलाय. आता मंथन, महिमा आणि इशी काय इथं बस. जा तिथं बस. मित्रांनो आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. भात एकदम मऊ आहे. कालवण बघू इथे मांडी घाल. गरम आहे. फुकून फुकून खावा. मित्रांनो कालवण पण चांगलं झालंय. अजून भात पण चांगलं झालं. मटण कसं झालंय आपल्या पब्लिकला सांग. चांगलं या गरम आहे. मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब तुम्ही जरूर करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.